नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. चवीचा घास या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चवीचा घास खाल तर खाल. आज आपण चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत. तर चला तयारी करूया चिकन मॅरिनेट करण्याची. त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद 1 चम्मच, मीठ चवीनुसार, अद्रक 1.5 चम्मच, मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि दही घेणार आहोत आपण. दही साधारणपणे 3 चम्मच घेतलेलं आहे. मोठे घेतलेले आहेत 3 चम्मच. हे छान मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया. अर्धा ते 1 तास तरी हे मॅरिनेट झालं पाहिजे. हे मॅरिनेट होईपर्यंत आपण नंतर मसाल्याची तयारी करून घेऊया. त्याआधी आपण हे छान मिक्स करून झाकून ठेवूया. छान मिक्स झालेलं आहे. आता हे झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी. हे कमीत कमी 1 तास तरी मॅरिनेशन झालं पाहिजे. त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊया आणि 2 कांदे चिरून भाजून घेऊया. मसाल्यासाठी मी 2 वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि 3 टमॅटो चिरून घेतलेले आहेत. तर कांदा गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घेऊया. बघू शकता कांदा भाजलेला आहे. आपण आता तो साईडला काढून घेऊया आणि 3 टमॅटो अर्धे चिरलेले आहेत मी, म्हणजे एका टमॅटोचे 2 तुकडे. हे 3 टमॅटो आपण कढईमध्ये ठेवून झाकून ते शिजवून घेऊया. झाकल्यानंतर त्याचं पाणी सुटतं आणि पाण्यावरती तो टमॅटो शिजतो. मग त्याच्यावरची जी साल आहे ती छानपैकी निघून जाते, म्हणजे काढता येते आपल्याला. छान टमॅटो शिजलेला आहे बघू शकता. साल पण तुम्ही बघू शकता वरती आलेले आहे. सहज निघेल आता. तर आता हे टमॅटो काढलेले आहे. तर आपण आता ह्याच तेलामध्ये खोबरं भाजून घेऊया. मंद गॅसवरतीच खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता सध्या गॅस आणि कढई दोन्ही फास्ट होतं ना, त्यामुळं कढई थोडीशी गरम असणार आहे. तर स्टार्टिंगला आपण खोबरं जरासं परतून घेऊया. नंतर मग थोड्या वेळाने परतल्यानंतर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं. मंद गॅसवरतीच भाजायचं आहे. तर चवीचा घास या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, जेणे की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला, खोबरं भाजलेलं आहे. तर आपण आता खोबरं काढून घेऊया आणि जे 3 चम्मच तीळ आहेत ते भाजून घेऊया. टमॅटोची साल तोपर्यंत मी काढलेली आहे. आता हे तीळ भाजून घेऊया. तेही मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं. तीळ ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला, मी काजू पेस्ट टाकणारच आहे, पण मला तिळाची ही टेस्ट आवडते म्हणून मी तीळ टाकते. तुम्ही तीळ किंवा काजू हे दोन्हीपैकी एक सुद्धा टाकू शकता, म्हणजे मसाल्यामध्ये घेऊ शकताय. मी थोडे तीळ आणि थोडे काजू घेतलेले आहेत. 10 काजू घेतलेले आहेत आणि 3 चम्मच तीळ घेतलेला आहे.
त्याने ग्रेव्ही अशी थिक होते. 1 किलो चिकनसाठी इनफ आहे तेवढं. तर आता तीळ भाजलेले आहेत. आता आपण पहिल्यांदा तीळ मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आणि मग खोबरं आणि ह्या मसाल्यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाही. बिना पाण्याचा मसाला छान बारीक होतो. आता खोबरं वाटून घेऊया. तीळ वाटून झाल्यानंतर तीळ आणि खोबरं हे कमी गॅसवरती भाजलं की ते वाटताना त्याचं ऑइल हे होतं. तुम्ही बघू शकता खोबरं मी वाटलेलं आहे तर त्याला तेल सुटलेलं आहे. हे मी कॅमेरा माझा प्रॉब्लेम झालेला. हे मी तेल आणि जिरेची फोडणी टाकून मी चिकन वाफवून घेतलेलं होतं. बाकी काही टाकलेलं नाही आहे. जी मॅरिनेशन होतं ना आहे असंच त्यामध्ये हे हळद तेल एवढंच टाकून ते वाफवून शिजवून घेतलेलं आहे. तर आता तेल गरम करून त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. आता पहिल्यांदा अद्रक आणि लसूण पहिल्यांदा टाकून घेतलेला आहे. अद्रक आणि लसूण जरा भाजलं, त्याची स्मेल गेली की आपण टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट आपण केलेली ती आधी टाकून घ्यायची. छान ती मिक्स करून भाजून घेऊया. टोमॅटो आणि कांदा पहिल्यांदा भाजला ना की ही प्रोसेस लेंदी नाही होत, म्हणजे पटकन होते ही प्रोसेस. पण जर टोमॅटो आणि कांदा नाही भाजला ना तर मग ह्या प्रोसेसला खूप वेळ जातो. म्हणून मग आधीच जरासं भाजून घेतला म्हणजे छान. आता खोबरं आणि जे तीळ होते जे आपण वाटलेले ते मी पेस्ट टाकते. ह्या पेस्टमध्ये मी बिलकुल पाणी वापरलेलं नाही. ही पेस्ट खोबऱ्याला जे तेल सुटलेलं आहे त्यामुळे ही अशी घट्ट वाटते. हे घरगुती लाल तिखट आहे जे आपण वर्षाकाठी बनवून ठेवतो ना, तर हे आमचा घाटी मसाला आहे. ह्यामध्ये मी फक्त लसूण खोबरं टाकत नाही. जो काळा मसाला घाटाकडे असतो तोच आहे, फक्त ह्यामध्ये मी लसूण खोबरं आणि मीठ टाकत नाही. छान भाजून घेऊया. थोडंसं लाल तिखट पण टाकूया. बघू शकता तेल साईडनी सुटलेलं आहे ऑलरेडी. आपण मसाला भाजतोय तोपर्यंतच ते तेल सुटलेलं आहे. राहिलेला मसाला पण टाकून घेऊया. साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. थोडासा मसाला शिजण्यासाठी पाणी आपल्याला लागणार आहे. थंड पाणी नाही टाकणार आपण, गरमच पाणी आपण वापरणार. तेल ऑलरेडी सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही साईडनी. हे लाल तिखट आहे. पाणी टाकूया. छान शिजून देऊया. आणि मग हा मसाला जे आपण मगाशी चिकन ज्या टोपामध्ये शिजवलेलं त्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. हे जरा शिजून देऊया. तेल साईडनी सोडलं की मग आपण ग्रेव्ही ट्रान्सफर करून घेऊया. तुम्हाला रेसिपी आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तेल सुटलेलं आहे, बघू शकता. छान वरती तेल आलेलं आहे. ह्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया. जे आपलं चिकन शिजलेलं आहे ऑलरेडी. ह्यामध्येच गरम पाणी थोडंसं टाकून आपण ग्रेव्ही अजून थोडी पातळ करून घेऊया, कारण ही खूपच सुकी आहे. ह्यामुळे हे चिकनला व्यवस्थित मिक्स नाही होणार. थोडंसं अजून गरम पाणी हे केलं ना त्यामध्ये की छान हे चिकन मी एक अर्धा ते 1 ग्लासमध्ये वाफवून ते शिजवलेलं आहे. मी जास्त पाणी नाही टाकलेलं आहे. जास्त मसाला शिजण्यासाठी जास्त पाणी हे केलं आहे ना, तेवढंच पाणी आहे. हे काजू पेस्ट आहे. 10 काजूंची बारीक करून पेस्ट भिजवून काजू पेस्ट केलेली आहे. चिकन मला कमी पाण्यामध्ये असं शिजलं ना त्याची टेस्ट छान येते. म्हणजे तुम्ही बघा एकदा ट्राय करून. स्वतःचं पाणी सोडून ज्यावेळी चिकन शिजतं ना, टेस्ट खूप वेगळी येते चिकनला. आपण मगाशी फोडणी बनवलेली त्या कढईमध्ये मी थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ते आता ह्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं आहे किंवा सगळंही नाही घ्यायचं. आता काय होतं, थोडंसं मी हे पातळ करते. आपण काजू टाकलेला आहे. थोड्या वेळाने ज्यावेळी आपण आपलं चिकन थोडंसं थंड होतं ना, त्यावेळी ते पाणी शोषून घेतं, मग वापस घट्ट होतं. म्हणून आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं, जेणेकरून ज्यावेळी आपण खायला घेऊ एका अर्ध्या किंवा 1 तासात, त्यावेळी ते व्यवस्थित होईल. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडंसं वाफ येऊन द्यायचे. आता हे छान शिजू देऊया, म्हणजे मसाला आणि चिकन थोडंसं मिक्स होईल. तर मग आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आता भरपूर कोथिंबीर टाकायची, अजिबात मागं पुढे बघायचं नाही. ह्या सुद्धा कोथिंबीरीला आपण आता मिक्स करून झाकून ठेवूया, म्हणजे कोथिंबीरची टेस्ट थोडासा मला असं वाटतं की एंडिंगला कोथिंबीर जरा टाकली की त्याची टेस्ट जाणवते, म्हणजे ती टेस्ट येते. पण आधी टाकलं की ते जमत नाही असं मला वाटतं. असो, आपलं चिकन रेडी झालेलं आहे.